अरे सर, हे वस्तीत असंच चालतं, सारखे तमाशे असतं, आरडाओरडा असतो, कधी कधी प्रकरण अगदी मारामारीपर्यंत जातं। एखादा बेवडा दारू पिऊन स्वतःच्या घरात न जाता दुसऱ्याच्या दारात पडतो तेव्हा सकाळी पुन्हा तमाशा। हे असंच चालतं सर इथे। अहो, मी तुम्हाला फक्त विचारलं की हे किती वेळ चालणार आहे, तुम्ही मला पूर्ण एक्सप्लेनेशनच देताय। मला पीएचडी नाही करायची आहे वस्तीवर, मी फक्त इथे 1 दिवसासाठी आलोय, तेवढे तरी शांत राहू शकतात यार हे लोक। नाही सॉरी सर, पण मला वाटतं जर तुम्ही जाऊन सांगितलं तरच। नाही सॉरी सर, पण तुम्हाला जेवण आवडलंय तर नक्की आहे ना? यांना जेवण आवडून सुद्धा हे झालेला गैरसमज दूर करणार नाहीत, मलाच काहीतरी करावं लागेल। सर साहेब, तुम्ही आराम नाही करत होय तुम्ही? आता तुझ्या या ओरडण्याने कुठं आराम होतो लोकांचा? राणे, उलट बोलू नकोस हा तुम्हाला। हळू बोल आई, हळू बोल। हा, आता तुम्हाला कालवा दिसायला लागला बाई माझा। म्हणजे आधी घरच्यांना त्रास होता, आता बाहेरच्यांना बी माझा त्रास होतोय असं म्हणतेस बाई तू। आणि हे सगळं तुझ्यामुळे होत आहे राणे, नुसतं ताप दिलायस बघ माझ्या डोक्याला। आणि खरंच हे सगळं तुझ्यामुळे होत आहे बघ का। अगं, तू का ऐकत नाहीस बाया माझं? का दाताचं का नाही करायला लावतीस? उभे तिथं जाऊ दे ना, जाऊ दे। मी जरा बोलू का? तुमच्या पुढे हात जोडतो, पण तुम्ही बोला। अहो, लय उशीर झाले, थांबले हो आम्ही। हे बघा, जे काही झालं त्यामध्ये राणीची अजिबात चूक नाही, खरंच सांगतोय मी। अहो, तिनं तेच केलं जे आबांनी तिला सांगितलं। खरं तर मला माहित होतं की मालती मॅडम जेवणाचा डबा घेऊन येणार आहेत, पण इंदिरा सर जर ते जेवण जेवले असते तर आबांना ते आवडलं नसतं, त्यांना राग आला असता। आणि मुख्य म्हणजे माझी नोकरी अडचणीत होती म्हणून मी कोणाशी बोललो नाही। त्यामुळं जे सगळं झालं त्यात सगळ्यात जास्त चूक जर कोणाची असेल तर ती माझी। त्यामुळं तुम्ही प्लीज राणीला ओरडू नका आणि जमलं तर मला क्षमा करा। अहो केटी सर, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमची काही चूक नाही, तुम्ही तुमचं काम करत होतात। आणि तसं पण आता जे झालं ते जाऊ द्या। राणीबा, तू खरंच खूप वेगळीस ग, खूप जास्त समजूतदार आहेस। एवढं सगळं घडूनही तू इतकी चांगली कशी वागू शकते हेच मला कळत नाही। कोणी कितीही वाईट बोललं तरी तू मनावर घेत नाहीस, आणि घेतलं तरी सगळं विसरून पुन्हा कामाला लागतेस। खरंच तुझे इतकं मोठं मन मी कोणाचंही पाहिलं नाही। हो पण साहेब,